कल्पना करा एक अशा जीवाची ज्याला मृत्यू स्पर्श करू शकत नाही, जो हजारो वर्षापासून जिवंत आहे आणि ज्याने डोळ्यासमोर अनेक युग बदलताना पाहिले आहेत. आपण ज्याला एक सामान्य कावळा समजतो तो प्रत्यक्षात जगातील सर्वात मोठा विद्वान असू शकतो का? आज आपण बोलत आहोत काकभूषंडीबद्दल, ज्यांनी केवळ एक रामायण पाहिले नाही तर तब्बल 11 वेळा प्रभू रामाचा जन्म आणि 11 वेळा रावणाचा अंत पाहिला आहे. इतकेच नाही तर महाभारताच्या महायुद्धातही त्यांचे अस्तित्व होते. चला आज या चिरंजीवी भक्ताचा प्रवास जवळून पाहूया. काकभूषंडी अयोध्येच्या राजवाड्यात एका कावळ्याच्या रूपात नेहमी वावरत असत. जेव्हा प्रभू राम लहान होते आणि आपल्या अंगणात खेळायचे तेव्हा काकभूषंडी तिथे येऊन त्यांच्या बाललीला पाहायची. एकदा त्यांच्या मनात शंका आली, हे छोटे बाळ साक्षात भगवान विष्णू कसे असू शकते? ही शंका तपासण्यासाठी ते खाली उतरले आणि त्यांनी खेळणाऱ्या रामाच्या हातातील काकवी पळवली. प्रभू राम हसले. त्यांनी आपला हात पुढे केला. कावळा उडून आभाळाला गेला, पण रामाचा हात त्याच्या मागे मागे येत होता. ते 7वे आकाश, वैकुंठ आणि ब्रह्मांडात कुठेही गेले तरी तो हात त्यांच्या समोरच होता. शेवटी थकून ते परत आले तेव्हा रामाने त्यांना आपल्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड दाखवले. त्या क्षणी काकभूषंडींना समजले की राम हेच पूर्ण ब्रह्म आहेत. रामायणाच्या युद्धात जेव्हा लक्ष्मणजींना नागपाशाने अडकवण्यात आले होते तेव्हा संपूर्ण वानरसेना चिंतेत होती. तेव्हा भगवान विष्णूचे वाहन गरुड तेथे आले आणि त्यांनी ते नागपाश तोडून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. पण गरुडाच्या मनात एक शंका निर्माण झाली, ज्या रामाला साक्षात मी वाचवले ते भगवान कसे असू शकतात? या शंकेचे उत्तर शोधण्यासाठी गरुड ब्रह्मदेवाकडे गेले, मग महादेवाकडे गेले. शेवटी महादेवाने त्यांना सांगितले की तुम्ही निलगिरी पर्वतावर जा आणि तेथे काकभूषंडीकडून ज्ञान घ्या. एक साध्या कावळ्याने पक्षाच्या राजाला रामकथा सांगितली आणि त्यांचा अहंकार दूर केला. यावरून समजते की ज्ञानासाठी रूप नाही तर भक्ती महत्त्वाची असते. अनेकांना माहीत नाही, पण काकभूषंडी केवळ रामायणच नाही तर 16 वेळा महाभारत घडताना पाहिले आहे. जेव्हा द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण अवतरले तेव्हाही काकभूषंडी एक कावळ्याच्या रूपात तिथे उपस्थित होती. कौरव आणि पांडवाच्या युद्धात जेव्हा रक्ताच्या नद्या वाहिल्या तेव्हाही त्यांना तटस्थ राहून त्या विनाशाचा साक्षीदार होण्याचे काम केले. त्यांनी पाहिले आहे की कसे प्रत्येक युगात भगवान स्वतः येतात आणि अधर्माचा नाश करतात. त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे दर्शन घेतले आणि त्यांना समजले की राम आणि कृष्ण हे एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. आजही कलियुगाच्या या धावपळीत काकभूषंडी हिमालयाच्या पलीकडे निलगिरी पर्वतावर सुरक्षित आहे. तेथे मृत्यूला आणि काळाला प्रवेश नाही. तिथे ते आजही हजारो पक्ष्यांना रामकथा ऐकवतात. त्यांच्याकडे इच्छा मृत्यूचे वरदान आहे. त्यांनी ठरवले आहे की जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत ते प्रभू रामाच्या कथा सांगत राहतील. मुलांना आणि मोठ्यांना ही गोष्ट शिकवते की आपण किती मोठे झालो तरी आपला अहंकार बाजूला ठेवून देवाची भक्ती केली पाहिजे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या कावळ्याला पाहाल तेव्हा विचार करा, कदाचित तो साक्षात काळाचा साक्षीदार असू शकतो. काकभूषंडी ही गोष्ट आपल्याला भक्ती आणि संयम शिकवते. जर तुम्हाला ऐतिहासिक आणि पौराणिक माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीराम.